नंतर करू यानंतर ज्येष्ठ साहित्यिक लेखक याला आता नाही या सर्व या सर्व या सर्व या असं पाठीमाग झालं आजही कोणी या सर्व समाज बांधव सर्व नंतर भारत देशात कुठल्याही राज्यात त्याची पुष्टी होईल आणि त्याच्या आपण समाजाचे सेवक घडवू देशाची सेवा घडवू हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या कार्यक्रमाला खरं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अब्दुल मालिक गाडे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये पाहत होतो, परंतु आज ॲक्च्युअल आपल्या गावामध्ये पदावर ते जाणार आहे. तर या भारतीय पोलीस सेवेत अधिकारी म्हणून काम करताना समाजाचा कायदा सुव्यवस्था सांभाळणे, अनेक समाजाचे, अनेक जातीचे, अनेक धर्माचे वेगवेगळे लोकांची सेवा करण्याची संधी, एक पारदर्शक अधिकारी, एक पारदर्शक IPS पोलीस अधिकारी म्हणून त्यांना आता पुढच्या जीवनामध्ये संघर्ष करायचा आहे. आणि सर असतील यांनी सांगितलं की बाकी समाज बांधवांनाही ही तर बहुत पब्लिसिटी आहे, ही आपण करायला पाहिजे, आपण बोलायला पाहिजे की त्यांनी दिल्ली शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे दाखवण्याचं काम कोणी केलं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे आपण ज्या पद्धतीने IPS जगन रोजेकर हे एक छोट्या गावातून आपली दिल्लीच्या ज्या ठिकाणी त्यांचा जे क्लासेस घेत होते त्या मायनॉरिटीचे विद्यार्थी त्यांच्यासोबत मला वाटतं ज्या विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी शून्यामधून विश्व निर्माण केलं, त्याच्यामुळं त्यांच्या गावामध्ये आम्ही काल गेलो होतो आणि एक सामान्य माणूस त्यांच्या घरी जर आपण गेलो तर आपल्याला खरंच आज हा मुलगा एवढ्या आणि त्यांना सामाजिक भान, सर्व समाजाचा सन्मान माननीय शिवाजी वाटकर सर यांचे देखील या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सत्कार झालेला आहे. या निमित्ताने मी त्यांना सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यानंतर मी हमदर्द स्टडी सर्कल एक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घेतलं, त्यांची ऑल इंडिया एक्झाम झाली ते क्लिअर केली. तिथे आम्ही 150 जण होतो, ह्यावर्षी 150 15 जण UPSCच्या रिझल्टमध्ये पास झाले. ज्या दिवशी माझा रिझल्ट येणार होता त्या दिवशी माझा मित्र उमर तो म्हणला की भाई आज मी आपके लिए दुआ करूँगा, मेरा रोजा चल रहा है, आज मैं आपके लिए दुआ करूँगा. आणि दुसरा मित्र जो बाबासाहेबांना खूप मानतो तो म्हणतो, तो मला म्हणला दादा मी देवावर विश्वास नाही ठेवत पण आज मी तुमच्यासाठी हात जोडले म्हणे. आणि त्यावेळेस मला कळालं की ही जी पदवी आहे UPSC म्हणजे लोकसेवा आणि लोकशाही या किती मोठ्या आहेत, या सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी खूप गरजेचे आहे. ज्यावेळेस हे एकत्रित येतील त्याच वेळी लोकसेवा आणि लोकशाही यांचा खऱ्या अर्थाने विजय होईल. या माझ्या संघर्षामध्ये सगळ्यात मोठा वाटा म्हणजे माझ्या आईवडील दोघंही आपण नाही शेतकऱ्यांचे जे कामाला जायचे असं त्यांनी मला कधी वाटू दिलं नाही की आम्हाला पैशाची गरज आहे. माझे भाऊ त्यांनी मला फक्त पाठिंबा दिला, तू कर आम्ही तुझ्या पाठीशी आहे. ज्यावेळेस ते असं म्हणायचे सर खरंच मला माझं इन्कम सर्टिफिकेटवर 40,000 रुपये इन्कम आहे पण मला दिल्लीला 15,000 रुपये खर्च लागायचा, पण मला कधीच पैशाची अडचण आली कधीच नाही. म्हणजे ज्यावेळेस हे भाऊ माझ्या रोजगार परिवारात सगळे लोक म्हणायचे तू फक्त तू कर. ज्या दिवशी तू पास झाला ना हा टॅग म्हणा रोजेकर. आणि मला वाटतं ज्या दिवशी मी पास झालो सगळ्यांनी खूप जल्लोष केला आणि त्याच दिवशी माझ्या गावाचा, माझ्या परिवाराचा आणि सगळ्या लोकांचा ज्यांच्यावर माझा विश्वास होता त्यांचा विजय झाला. आणि काही चुकलं असेल तर माफ करा, उशीर झाला कारण की सगळे चालत असते.